या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मात्र प्रचंड संतापाची लाट असून समाधान सरवणकर हे चांगलेच आक्रमक झाले। महायुती तोडण्यासाठी भाजपचे काही जण काम करत असल्याचं समाधान सरवणकर यांनी म्हटलेलं होतं। आणि या संदर्भात अधिक थेट जाणून घेण्यासाठी स्वतः समाधान सरवणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। समाधान सरवणकरजी, न्यूज प्लॅनेटमध्ये लोकशाहीचे आपलं खूप खूप स्वागत। समाधानजी, पहिला प्रश्न हाच आहे, युती धर्माचं पालन झालं नाही असं वाटण्यामागचं मूळ कारण काय? सर्वप्रथम मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की या परिसरामध्ये शिवसेना भाजप युतीने खूप चांगल्या प्रकारे काम केलं। भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते आहेत ह्यांनी आमच्या सोबत दिवस रात्र या परिसरामध्ये काम केलं, निवडणुकीमध्ये आमच्या सोबत होते। परंतु एक जी काही अक्षता मॅडम म्हणून हे जे काही चॅटवरती जी एक व्यक्ती आहे ही वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करते। लोकसभेमध्ये ह्याच मॅडमनी पक्षविरोधी काम करून लोकसभेला आमचा पराजय झाला, विधानसभेला आमचा पराजय झाला। परंतु ती आता भाजप पक्षाला ह्याच्यात खेचण्याचं काम करत आहे। मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचा ह्याच्यात काडी मात्र संबंध नाहीये। किमान त्यांचे सर्व पदाधिकारी हे आमच्यासोबत 100% आमच्यासोबत दिवस रात्र खांद्याला खांदा लावून या माहीममध्ये आमच्यासोबत फिरत होते आणि जी निवडणूक झाली ह्याच्यात आमच्यासोबत यांचे सर्व पदाधिकारी होते। परंतु ही जी काही पदाधिकारी आहे अक्षता मॅडम या ज्या आहेत या वारंवार दर निवडणुकीत, आज ते चॅट आपण वाचलं असाल, आम्हाला देखील धक्का लागला आणि हे चॅट आम्हाला भाजपचे जे तिकडचे स्थानिक पदाधिकारी आहेत या लोकांनीच आम्हाला ही चॅट दिली की अशा पद्धतीने या मॅडमचा परत कारस्थान सुरू झालंय। जे लोकसभेला त्यांनी केलेलं तेच विधानसभेला देखील या करतायत। म्हणून हा आमचा राग कुठलाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती नाहीये। आणि मला खरंच अमित साटम साहेबांचं एक कौतुक करायला लागेल, त्यांनी एक चांगली स्टेटमेंट दिली की येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी मीडियामध्ये न बोलता आम्ही देखील जे काही आमच्याकडे प्रूफ आहेत हे सर्व अमित साटम साहेबांकडे देणार आहोत आणि हा विषय आता महायुतीची समन्वयक समिती असेल त्यांच्या पुढे आम्ही नेणार आहोत। बरोबर आहे। मात्र समाधानजी, एका बाजूला चला तुमच्या उत्तराशी सहमत होत, भाजप किंवा त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांनी मदत केली, मग दिवसभर ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले ते आरोप, तुम्ही दिलेल्या पुराव्यांची जी चर्चा सुरू होती, हे प्रकरण नेमकं काय आहे महाराष्ट्राला समजावून सांगा। 100% ह्या जे कोण नाव ह्या चॅटमध्ये आपल्याला दिसतंय अक्षता मॅडम यांचे चॅट्स आपण वाचा। यांचे एक चॅट्स नाही, आता त्यानंतर 5 ते 6 चॅट्स आलेले आहेत। यामध्ये सरळ सरळ ते सांगतात की महायुतीचे जे उमेदवार आहेत यांना पाडायचंय। आता हे फक्त आमच्या बाबतीत नाही झालं, या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार होते 190चे यांना देखील पाडण्याचं ह्याच मॅडमच्या वतीने षडयंत्र चालू होतं। पण त्यांचं नशीब खराब की त्या उमेदवार जिंकून आल्या आणि आमच्या इथे शेवटपर्यंत आम्ही आज त्या मॅडमवरती विश्वास ठेवला। कुठेतरी आम्हाला कळायला फार उशीर झाला आणि हे चॅट्स आता सर्व चॅट्स बाहेर यायला लागले। याच्यानंतर पण अनेक चॅट्स बाहेर आलेले आहेत, काही RSSच्या पदाधिकाऱ्याला शिवी देणाऱ्या काही एक व्हिडिओज बाहेर आलेले आहेत। या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात आणि आम्हाला असं वाटतं की याच्यात भाजपचा कुठलाही दोष नसून भाजपच्या वरिष्ठांकडे ह्या असे काही लोक आहेत यांची तक्रार मला असं वाटतं प्रूफ सहित आम्हाला देण्याची ही संधी आलेली आहे। यावेळेला सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि आम्ही जी समन्वयक समिती असेल यांच्याकडे हे सर्व प्रूफ देणार आहोत आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या लोकसभेमध्ये हा महायुतीला धोका होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। बरं समाधानजी, कुणाल वाडेकरांनी देखील भाजपचा एक गट असा उल्लेख केलेला आहे, त्यांनी देखील या प्रकरणामध्ये आता उडी घेतलेली आहे। कुणाकडे नेमका त्यांचा इशारा आहे? अक्षता ज्या आहेत त्यांचं नाव सध्या चर्चिलं जात आहे। एक गट नव्हे, ही काही नाही एकदा सांगतो, त्या चॅटमध्ये ते नाव दिसतंय। अक्षता मॅडम ह्या कोण आहेत या आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या वारंवार लोकसभेला देखील असाच हंगामा त्यांनी घातलेला होता, विधानसभेला देखील असाच हंगामा त्यांनी घातलेला होता आणि आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील असाच हंगामा घातलेला होता। त्याच्यामुळे कुठेतरी आज पक्षाला म्हणजे महायुतीला शिवसेना भाजप यांचं नुकसान करण्यासाठी त्यांचा हे कारस्थान सुरू आहे हे आम्हाला दिसून येत आहे। या परिसरातनं आज शिवसेना भाजप हद्दपार व्हावं यासाठी काम करतात आणि त्यांच्या बचावासाठी येतात कोण? उभाटाचे आमदार। म्हणजे हे सर्वात शॉकिंग गोष्ट अशी आहे की त्यांच्यावरती आरोप केल्या त्यांच्या बचावासाठी येणारा व्यक्ती कोण? हा उभाटाचा आमदार येतो, हा त्यांचा बचाव करायला येतो। त्याच्यामुळे ह्या महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे आणि मला असं वाटतं शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी त्यांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी दिसत आहेत
आणि मला असं वाटतं त्यांच्याकडनं देखील ह्या तक्रार ह्या वरिष्ठांपर्यंत गेलेल्या आहेत. बरं समाधानजी, आणखी एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी ज्यावेळेला आमचे प्रतिनिधी अक्षता तेंडुलकर यांच्याकडे गेले, त्यांनी दिवसभरात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण आधी महाराष्ट्राला दाखवूया, त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाकडे येतोय. अक्षता तेंडुलकर या भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. अक्षता तेंडुलकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ती बाजू देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पाहूयात. अक्षता तेंडुलकर भाजपची कार्यकर्ता कट्टर आणि भाजपच्या बदनामी मी सहन करणार नाही. लोकसभेला तुम्ही आपला प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, समन्वय बैठक घेत नव्हते. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की भाजपकडे बूथ प्रमुख आहे, पदाधिकारी, मोठ्या कार्यकर्त्यांची टोळी आहे, तुम्ही आपल्याला वापरून घ्या, आम्ही काम करू. ना स्लिप दिले, ना पत्रक दिले, ना बैठक घेतले. लोकसभेला तुम्हाला मी सांगते हे ठरवून सरवणकर आणि त्यांचे गँग राहुल शेवाळेंना पाडवलेलं आहे. म्हणजे आता जे आरोप प्रत्यारोप होत आहेत यामागे जुना इतिहास शोधून काढायची गरज आहे का समाधानजी? कारण अक्षता तेंडुलकरांनी तुम्ही केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे लोकसभेत काय घडलं, कशा प्रकारे कॉपरेशन झालं नाही याची देखील कुठेतरी त्यांना लागलेली जखम आहे जी आता भळभळू लागली आहे आणि मग त्याचा वचपा काढण्यात आलेला आहे का? लोकसभेमध्ये याच ज्या आहेत अक्षता मॅडम, त्यांच्या दृष्टीने यांनी अक्षरशः आज हैराण करून सोडलेलं होतं. मीडियामध्ये बाईट्स देऊन अनिल देसाईंना मदत, अनिल देसाईच्या रॅलीमध्ये काही वेळेला त्या दिसलेल्या होत्या आणि अक्षरशः कुठेतरी आज महायुतीचा उमेदवार किंवा एनडीएचा उमेदवार कसा पडेल यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि ते भाजपचं नाव घेतात. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी हे त्यांच्यासारखे नाही आहेत. हे सर्व पदाधिकारी महायुतीचा धर्म पाळतात, हे सर्व काम करतात. आता कुठेतरी त्यांची चॅट बाहेर आल्यानंतर त्यांना आता भाजपचं नाव घेतात. इथे भाजपचं नावच नाही किंवा भाजपची बदनामीच होत नाहीये, इथे वैयक्तिक त्यांचा चॅट आहे. हा भारतीय जनता पक्षाचा चॅट नाहीये. त्यांच्या नावाने ह्या चॅट्स व्हायरल होत आहेत, त्यांच्या नावाने ह्या गोष्टी होत आहेत. खासदारकीच्या वेळेला देखील त्यांनीच जे मीडियामध्ये काही बाईट्स दिलेल्या, काही स्टेटमेंट दिलेल्या, हे जुन्या स्टेटमेंट आहेत ना, त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण बिघडावं ही त्यांची इच्छा आणि एनडीएला लोकसभेमध्ये एनडीएचा एक खासदार कसा कमी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला. तसंच विधानसभेला प्रयत्न केला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व, मी असं नाही बोलत फक्त शिवसेना, भाजपचे उमेदवार देखील पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण षडयंत्र हे रचलेलं होतं. आणि मला असं वाटतं हे सर्व जे काही प्रूफ आहेत हे येणाऱ्या काळात आम्ही अमित साटम साहेबांकडे हे सर्व प्रूफ आम्ही घेऊन जाऊ आणि समन्वयक समिती जी आहे यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी करू आणि त्यासोबतच आम्हाला जी ही काही आज माहिती दिलेली ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली, आम्हाला बाहेरून माहिती आलेली नाहीये. त्यांचे जे स्थानिक पदाधिकारी हे यांना कंटाळलेले आहेत. या अक्षता मॅडमला अक्षरशः कंटाळलेले सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं ही माहिती आलेली आणि ही माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवू. बरोबर आहे समाधानजी. कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत जाण्याआधी फक्त एक मला थोडक्यात विचारावं असं वाटतं, जे आपल्या बाबतीत झालं तेच प्रियाजींच्या बाबतीतही होताना दिसतंय आणि हेच आपल्या पिताश्रींच्या बाबतीतही झालं असं तुम्हाला वाटतं का? सरवणकर कुटुंबाला कुठेतरी त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांनी टार्गेटवरती ठेवून मूळ पराभवाला तेच कारणीभूत ठरलेले असं तुम्हाला वाटतं? कारण दुसरीकडे अमित साटम यांनी जो तुम्हाला विश्वास दर्शवलेला आहे की पुरावे घेऊन या, आपण याची शहानिशा करू आणि तपासा अंती काय ती कारवाई होण्याची अपेक्षा आहे, तुम्हाला वाटतं हे जाणीवपूर्वक राजकारणाचा भाग म्हणून पाडापाडीचं राजकारण? बोला. सर्वप्रथम मला अमित साटम साहेब यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आज त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं आणि मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत पण काही गोष्टी पोहोचलेल्या असतील. आज प्रिया सरवणकर गुरव यांचा फक्त 100 मतांनी या विभागात पराजय झाला. आज 80% त्या परिसरामध्ये मराठी मतदार असताना देखील, आज दोन भाऊ एकत्र आले असताना देखील आज त्या परिसरामध्ये आज शिवसेना भाजप युतीला चांगलं मतदान झालं आणि फक्त 100 मतांनी ती सीट पडते. आज कुठेतरी आम्हाला खंत वाटते की ह्या जर काही गोष्टी एखाद्या ज्या व्यक्तीकडनं जर झाल्या नसत्या तर एक चांगल्या मताधिक्याने आपली एक दादरची महत्वाची जिथे राजसाहेब स्वतः राहतात, आज सेना भवन आहे, ही सीट आपली हक्काची सीट आली असती आणि आज आपला महापालिकेमध्ये आकडा अजून 4 ते 5 नगरसेवकांनी वाढला असता. हे जर शेवटच्या क्षणी ह्या गोष्टी घडल्या नसत्या तर कुठेतरी हे महायुतीचं नुकसान आहे आणि हे नुकसान टाळायला पाहिजे. मला अजूनही मी विनंती करेन की येणाऱ्या काळात कृपया करून हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जे काय झालं ते झालं, पण येणाऱ्या काळात आपल्याला एनडीए किंवा येणारी लोकसभा इथे आपला खासदार हा जाणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला पाहिजे.
नक्कीच धन्यवाद समाधानजी. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत आणि एकंदरीतच तुमची नेमकी बाजू काय आहे हे महाराष्ट्राला कळू दिलं, कारण दिवसभर वादामुळे काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या. मात्र तुमच्याशी बातचीत केल्यानंतर महाराष्ट्रालाही लक्षात आलं असेल की राजकारण कुठल्या थराला जात आहे, कार्यकर्ते काय करू शकतात हे आता उघडपणे दिसतंय. आता राजकीय पक्ष या सर्व गोष्टींना किती सिरियसली घेतात, कशा प्रकारे कारवाई करतात याकडे आमचं देखील लक्ष असेल. तुर्तास आमच्याबरोबर बोललात त्यासाठी धन्यवाद. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील या वादाची सर्वत्र चर्चा सुरू असताना सरवणकरांचे पुत्र आणि कन्येच्या पराभवाला हा फक्त महापालिकेपुरता मर्यादित नसून आता याचे धागे दोरे 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जोडलेले आहेत. यामुळे त्यावेळच्या पराभवाच्या जखमा आता पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये माहीमच्या रणसंग्रामात सदा सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. त्यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील तिरंगी लढतीमध्ये सदा सरवणकर यांना मोठी किंमत मोजावी लागली.